सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे बाहेर कुठेही जाऊशी वाटत नाही. राजगुरुनगरच्या पाबळ चौकात एक दिवस मी असाच बसलेला होतो. तेव्हा मी मोबाईलवर इंस्टाग्राम रील पाहत होतो आणि सहज मला मळगंगा देवी होलेवाडी ह्या मंदिराची रील दिसली. जिल्हा परिषद फंडातून आणि होलेवाडी ग्रामस्थांच्या देणगीतून या दाक्षिणात्य टाईप भव्य मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. आपल्या राजगुरुनगर शहरापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर होलेवाडी गाव आहे. मंदिर पाहण्यासाठी तुम्ही पाबळ रोड अथवा बायपासच्या रोडने सुद्धा जाऊ शकता. होलेवाडी गावाकडे जातानाच पहिल्यांदाच हे मंदिर लागतं. दाक्षिणात्य पद्धतीने बांधलेलं हे अतिशय सुंदर असं मंदिर आहे. मागील वर्षी 2025मध्येच या मंदिराची उभारणी करण्यात आली होती. त्यामुळे मंदिर अजूनही नवीन दिसत आहे. मंदिराच्या बाहेर आपल्याला खूप छान कलाकृती पाहण्यास मिळते. मंदिराचे बांधकाम अतिशय चांगल्या पद्धतीने झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. नवरात्रीच्या दिवसात येथे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम भरवले जातात. मळगंगा देवीचे मूळ देवस्थान अहिल्यानगर जिल्ह्यातील निगोज येथे आहे आणि हे ठिकाण राजगुरुनगरपासून फक्त 60 किलोमीटर अंतरावर आहे. निगोज येथे जी देवी आहे तीच देवी आपल्या होलेवाडी गावातसुद्धा आहे. बाहेर सिंहाची प्रतिमा, हत्तीची प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. आपल्या खेड तालुक्यात अशी प्रशस्त असणारी मंदिरं भरपूर आहेत, पण हे मंदिर दाक्षिणात्य पद्धतीचे आहे. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते की येथे किती स्वच्छता आहे. मंदिराच्या प्रांगणात गाभाऱ्यात गेल्यावर आपल्याला खूप प्रसन्न वाटते. याचे कारण म्हणजे तेथे असणारी स्वच्छता, मंदिराचे डिझाईन आणि मळगंगा देवी, हनुमान तसेच विठ्ठल रुक्मिणी ह्या देवांचे दर्शन घेतल्यानंतर आपल्याला खूप प्रसन्न वाटतं. डावीकडून सुरुवात केल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला हनुमानाची मूर्ती पाहायला मिळते. त्यानंतर मध्यभागी मळगंगा देवीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. देवीचे दर्शन घेतल्यानंतर बाजूलाच आपल्याला विठ्ठल रुक्मिणी यांची सुद्धा मूर्ती पाहायला मिळते. हे मंदिर राजगुरुनगर पाबळ रस्त्याच्या कडेलाच आहे. मंदिराच्या मागे मोकळा परिसर आणि बाजूलाच एक छोटासा झरा, ह्यामुळे मंदिराला एक नैसर्गिक सौंदर्यसुद्धा प्राप्त झालेलं आहे. आपली फॅमिली असेल तर लहान मुलांसाठी सुद्धा इथे खेळण्यासाठी आहे. होलेवाडी गावची यात्रा मळगंगा देवीच्या नावाने भरवली जाते. याआधी येथे जुने मंदिर होते, परंतु ग्रामस्थांनी देणगी काढून अतिशय भव्य दिव्य मंदिर उभारलेले आहे. आपण जर राजगुरुनगर शहरातून असाल आणि हे मंदिर आपण फक्त रीलमध्येच पाहिलं असेल तर एक दिवस वेळात वेळ काढून ह्या मंदिराला आपण आवर्जून भेट द्या. मंदिर पाहिल्यानंतर आपल्याला खूप समाधान वाटेल याची मी खात्री देतो.